खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद, गुन्हे शाखा युनिट 2 ची धडाकेबाज कारवाई। नाशिक शहरात खुनाच्या प्रयत्नांच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। गुन्हे शाखेला पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष आदेश देण्यात आले होते। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 ने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित आरोपीचा माग काढला। दिनांक 9 जुलै 2025 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली होती। फिर्यादी यांचा मुलगा वडनेर दुमाला येथून पाथर्डीकडे जात असताना आरोपी समर्थ घोरपडे व त्याच्या साथीदारांनी त्याला बालाजी स्वीट समोर अडवले। हितेन बेद याच्या सांगण्यानुसार पूर्वनियोजित कट रचून आरोपींनी तरुणास शिवीगाळ करत फायटर व धारदार हत्याराने मारहाण केली। यात तो गंभीर जखमीही झाला होता। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 296/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 352, 351(2), 335 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी तपास करत असताना गुप्त माहिती मिळाली की समर्थ अरुण घोरपडे हा तलाठी कार्यालय वडनेर दुमाला परिसरात वावरत आहे। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत संशयित हालचालींवर लक्ष ठेवले आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। फरार आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखा 2 च्या अधिकाऱ्यांनी सांगितले। गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अल्पावधीत अटक केल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे। गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याच्या पोलिसांचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।